नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची धनुराशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा. आज आपण जाणून घेणार आहोत धनुराशीबद्दल. आशावादी, स्पष्ट वक्ते आणि मोठं स्वप्न पाहणारी ही रास असते. ही रास आता एका वेगळ्या सकारात्मक बदलाच्या टप्प्यावर आहे. 15 फेब्रुवारी 2026 महाशिवरात्रीपासून धनुराशीसाठी अत्यंत शुभ संकेत येणार आहेत. बराच काळ तुम्ही प्रयत्न करत होता, पण कधी नशीब साथ देत नव्हतं, कधी योग्य वेळ तुम्हाला मिळत नव्हती. परंतु आता परिस्थिती बदलणार आहे. महादेवाच्या कृपेने भाग्य तुमच्या बाजूने वळू लागणार आहे. गेल्या काही महिन्यात करिअरमध्ये अडथळे होते, पैशाचा ताण होता, कामात स्थिरता नव्हती, निर्णयांमध्ये अडचण होती. तुम्हाला वाटत असेल, मी इतके प्रयत्न करतोय तरी गोष्टी माझ्या सोबत का जुळत नाहीये. महाशिवरात्रीनंतर या गोष्टी हळूहळू आता मार्गी लागतील. ज्या कामासाठी तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होता, आता त्याला वेग येईल. धनुराशीसाठी पैशाच्या बाबतीत चांगले योग आहेत. नवीन इन्कम सोर्स, परदेशाशी संबंधित कामातून फायदा, अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात मोठी डील होऊ शकते. काही लोकांना प्रवास किंवा शिक्षणाशी संबंधित संधी मिळू शकते. सल्ला आहे, उत्साहात मोठमोठे रिस्क घेऊ नका. प्लॅनिंग करा आणि मगच पुढे जा. तुमचा आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणा तुमची ताकद आहे. महाशिवरात्रीनंतर नवीन जॉब ऑफर्स तुम्हाला मिळतील. प्रमोशन तुमचं होईल. व्यवसायात विस्तार होईल. परदेशात संधी तुम्हाला मिळू शकते. लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते. नात्यामध्ये सकारात्मक बदल राहणार आहे. धनुराशीचे लोक स्वातंत्र्यप्रिय असतात, पण मनाने खूप प्रामाणिक असतात. या काळात जोडीदारासोबत समजूत वाढेल. जुने वाद मिटतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. एखादं नवीन नातं सुरू होण्याची शक्यता सुद्धा आहे. फक्त शब्द जपून वापरा, कारण तुम्ही स्पष्ट वक्तेपणा कधी कधी दुसऱ्यांना तुम्ही दुखावू सुद्धा शकतात. महाशिवरात्रीपासून तुम्हाला एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी जाणवेल. भविष्याबद्दल आशा निर्माण होतील. निर्णय घेण्यात धाडस येईल. नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा होईल. हा काळ स्वतःला अपग्रेड करण्याचा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही उपवास केला असेल, महादेवाची सेवा केली असेल, पण तो दिवस नाही, त्यानंतर सुद्धा तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. याने तुम्हाला लाभ होईल. जास्त ओव्हर कॉन्फिडन्स ठेवू नका. घाईत निर्णय घेऊ नका. पैशाबाबत बेफिक्रीने वागू नका. नात्यात दुर्लक्ष करू नका. संतुलन ठेवा. यश अधिक टिकेल. महाशिवरात्रीनंतरचा काळ तुमच्यासाठी एक्सपेन्शन पिरियड असणार आहे. प्रवास, नवीन संधी, आर्थिक वाढ, आत्मविश्वास दुप्पट होईल. तुम्हाला जाणवेल, हो, आता माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल सुरू झालेला आहे. तुमच्यात मोठं विचार करण्याची क्षमता आहे. तुम्ही अपयशातून शिकता आणि पुन्हा उभे राहता. जेव्हा तुम्ही ठरवतात तेव्हा कोणतीही मर्यादा तुम्हाला थांबवू शकत नाही. जर आतापर्यंत आयुष्याने थोडी परीक्षा घेतली असेल तर समजा आता बक्षीस मिळण्याची वेळ आलेली आहे. महादेव सांगत आहेत, विश्वास ठेव, तुझं भाग्य आता जागं होत आहे. धनुराशीच्या लोकांनो, मोठं स्वप्न बघा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि येणाऱ्या यशाचं स्वागत करा. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.